सो आज मी तुम्हाला एक एक्सरसाइज सांगणार आहे. ऍक्च्युली मोस्टली लोकांना ती माहिती असेल, बट खूप लोक चुकीच्या पद्धतीने ते एक्सरसाइज करतात. तर पुशअप्स तुम्हाला माहिती आहेत. तर पुशअप मारताना तुम्ही तुमचे जे थम्स असतात ना, ते पुशअप मारताना तुमचं डोकं ज्या डिरेक्शन मध्ये असतं त्या डिरेक्शन मध्ये तुमचे थम्स ठेवून अशी तुमची ग्रिप करायची. आणि पुशअप्स मारताना तुमचे एल्बो जे असतात ते एल्बो तुमच्या पोटाच्या जवळ असताना तुम्हाला खाली जायचंय आणि मग वर यायचंय. ऍक्च्युली मोस्टली लोक जे असतात ते अशी ग्रिप ठेवतात आणि जेव्हा ते पुशअप मारतात ना, खाली जाताना त्यांचे एल्बो आउट साईडला जातात. तर त्याच्याने ऍक्च्युली प्रॉब्लेम असा होतो की शोल्डर इंजुरी पण होऊ शकते. आणि कॅलिस्थेनिक्स मध्ये एक हँडस्टँड पुशअप नावाची गोष्ट आहे. तर या टाईपच्या पुशअप्सने तुम्हाला हँडस्टँड पुशअपची जी पॉवर अप करायला हेल्प होते. तुम्हाला म्हणजे त्याची स्ट्रेंथ वाढवायला तुम्हाला हेल्प होते. तुम्ही त्याची रिपिटेशन वगैरे वाढवू शकता. कारण की तुम्ही जेव्हा हँडस्टँड पुशअप्स करत असतात, तुमचा जो झोल असतो तो थोडासा पुढच्या साईडला जातो व तुमचे एल्बोज हे तुमच्या स्टमकच्या साईडला येतात. तर त्यामुळे ही जी पोझिशन आहे याच्याने तुम्हाला हँडस्टँड पुशअपची पॉवर अप करायला मदत होते. धन्यवाद. जय हिंद.